हॅलो डिअर स्टुडंट्स, एक्झाम्स जवळ येत आहेत. नुकतंच तुमचं एक्झामचे शेड्यूल, ह्या डेट्स, टेंटेटिव्ह डेट्स आपल्याला समजलेल्या आहेत आणि थोडंफार टेन्शन तर सगळ्यांनाच आलेलं आहे. तुम्हालाच काय, मला देखील थोडंसं आलंय. सो ते टेन्शन थोडंसं हलकं करण्याच्या काही टेक्निक्स देखील अभ्यास करण्या इतक्याच महत्वाच्या आहेत. सो आता जो काही टाइम राहिलाय, जसं मी तुम्हाला काल बोलले होते की राहिलेल्या वेळेचं आपल्याला प्रॉपर युटिलायझेशन करायचं आहे आणि त्यासाठी सायंटिफिक पद्धतीनं अभ्यास करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. त्याशिवाय कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आपला होणार नाही. आणि सायंटिफिकली अभ्यास कशा करायचा ह्याची एक टेक्निक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या द्वारे शेअर करणार आहे. पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत. सगळे व्यवस्थित समजून घ्या मी जे सांगतेय ते, आणि नुसतं समजून घेऊ नका, ते इम्प्लिमेंट करा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की मॅम तुम्ही सांगितलेले पॉइंट्स हे इफेक्टिव्ह होते की नाही. सो चला आपल्या पहिल्या पॉइंट कडे आजच्या वळूयात. त्यातला जो पहिला मुद्दा आहे की हाऊ टू रिमेंबर एव्हरीथिंग मधला, त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे यू हॅव टू टेक लॉट ऑफ स्लीप. लॉट ऑफ म्हणजे लॉट ऑफ नाही, ऍक्च्युली ॲडिक्वेट असा शब्द आपण इथे वापरू. जेवढी गरजेची आहे तेवढी झोप ही आपल्याला घेतलीच पाहिजे. बिकॉज इथं दिसतंय बघा, तुमचं ब्रेन हे एक प्रकारचं मसलच आहे आणि त्या ब्रेनला तुम्ही प्रॉपर विश्रांती दिली नाही तर तो मसल हे प्रॉपरली काम करणार नाही. आणि म्हणूनच विश्रांती घेणं, सफिशियंट झोप घेणं हे लॉंग लास्टिंग तुमची मेमरी चांगल्या पद्धतीनं टिकण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ह्या झोपेच्या पॅटर्न्स वरती, झोपेच्या वेळांच्या वरती, झोपेची क्वालिटी, क्वांटिटी ह्या सगळ्यांच्या वरती रिसर्च करून ठेवलेला आहे. आणि त्या रिसर्च नंतर हे तर्क किंवा तर्क म्हणता येणार नाही, हे निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे की दिवसाची कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप ही प्रत्येक माणसाला गरजेची आहे, त्यांचा मेंदू तल्लख राहण्यासाठी. बघा तुम्ही प्रयोग करून, म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत झालेलं एक्झाम्पल सांगते मी. मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होते तर तेव्हा केमिस्ट्रीचा पेपर होता आणि केमिस्ट्री मला तेव्हा थोडासा अवघड जायचा आणि तर मी असंच नाईट वाचून 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 सगळं ऑर्गॅनिक केमिस्ट्री अशी मस्त केली होती. आणि दुसऱ्या दिवशी पेपर हातात आला, वाव टू माय सरप्राईज सगळे प्रश्न जे मी रात्री केलेले होते ते होते. पण झाला लोचा असा की मी रात्रभर जागरण केलेलं होतं, हार्डली 2-4 तास झोपले असेल आणि त्या जागरणाचा व्हायचा तोच परिणाम झाला, मी टोटली ब्लँक झाले. मला आठवेच ना मी रात्री काय वाचले. यार सगळं वाचलेलं आलाय, पेपर अख्खा जशाच्या तसा आहे, पण प्रॉपर झोप न झाल्यामुळे मला ते आठवलंच नाही आणि व्हायचा तो परिणाम मार्क्स वरती झालाच. आणि हे अवॉइड करण्यासाठी मुलांनो तुम्हाला रोजची प्रॉपर झोप देखील, म्हणजे बाकीचं सगळं शेड्यूल तर आहेच आहे आपल्याला फॉलो करायचं, पण झोपेचं सुद्धा एक रुटीन, एक टाइम टेबल म्हणजे यावेळी झोपायचं, यावेळी उठायचं, 7 ते 8 तास. हे शेड्यूल तुम्ही ठेवाल तर तुमचा मेंदू तल्लख राहण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होते. त्यानंतरचा दुसरा जो पॉइंट आहे तो व्हर्च्युअल मेमरी आपल्याला व्हिज्युअल मेमरी आपल्याला क्रिएट करायची. बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असते, मी जे सांगते ते इमॅजिन करायचा प्रयत्न करा, डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा. हे ह्याच्याशी रिॲक्ट होते म्हणजे काय होत असेल, किंवा समजा जनरेटर आहे किंवा मोटर आहे, ते मोटरची रेक्टँग्युलर लूप त्या मॅग्नेटमध्ये अशी फिरत आहे, इमॅजिन करा. सो कुठलीही कन्सेप्ट ही तुम्हाला प्रॉपरली समजण्यासाठी त्याचं व्हिज्युअल इमॅजिनेशन तुमच्या, त्याचे पिक्चर म्हणतो आपण, जे चित्र म्हणतो ते तुमच्या डोळ्यांसमोर, मेंदूसमोर उभारणं हे खूप गरजेचं आहे. ते झालं की मग आपल्याला ते चित्र आपल्या शब्दात मांडता येतं. सो व्हिज्युअल मेमरी इट इज अ बेस्ट वे टू फुल्ली अंडरस्टँड अँड रिमेंबर, असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय, मी नाही. म्हणजे मी हा अनुभव घेतलेला आहे आणि मी माझ्या मुलांना नेहमी सांगत असते की ट्राय टू व्हिज्युअलाइज द थिंग्स दॅट आय एम टॉकिंग अबाउट. आणि हेच तुम्हालाही करायचं आहे की कोणताही विषय तुम्ही घ्या, मग सायन्सच असं नाही, मॅथ घ्या, हिस्ट्री घ्या, सिविक्स, व्हॉटेवर तुम्ही सब्जेक्टचा अभ्यास करत असाल, ट्राय टू व्हिज्युअलाइज द थिंग्स. आणि ह्या टेक्निकच्या द्वारे देखील, स्पेशली सायन्सच्या बाबतीत तर ही टेक्निक खूप इफेक्टिव्ह आहे, नो डाऊट. सो ही एक टेक्निक झाली. त्यानंतर दुसरी आहे यूज मेटाफॉर्स अँड स्टोरीज. म्हणजे बघा एखादी कन्सेप्ट असते, जसं की आता आपली टुवर्ड्स ग्रीन एनर्जी आहे, त्या टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मध्ये वेगवेगळ्या पॉवर प्लांटचं वर्किंग आहे
आणि मग ते वर्किंग लक्षात ठेवण्यासाठी आपण एक फ्लो चार्ट बनवला. मेटाफर्स म्हणजे काय असतात, की एखाद्याला एखाद्याची उपमा द्यायची, तुलना करायची. तो ऍक्च्युली फिगर ऑफ स्पीचचा प्रकार आहे. पण इथं तुम्ही तो वापरू शकता. म्हणजे हे असं आहे, हे ह्याच्यासारखं आहे. कायनेटिक एनर्जी जी आहे ती स्टीमची जी आहे ती इतकी फास्ट जाते की त्याच्यामुळे टर्बाईन रोटेट होतात. सो असं ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टोरीज बनवायच्या आहेत. अँड विथ द हेल्प ऑफ दोज स्टोरीज तुम्ही काय करणार, ही कन्सेप्ट ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. सो रिलेट व्हॉट यू आर लर्निंग टू द कन्सेप्ट ऑफ स्टोरी अँड स्टोरीज दॅट यू आर ऑलरेडी फॅमिलियर विथ. एखादी अशी घटना तुमच्या आजूबाजूची असेल तर जसं की आपण बघा पहिले 20 एलिमेंट्स, हाय ही लाईफ बिकॉज बॉईज कॅन नॉट ओबे फादर न्यू नेशन, असं काहीतरी आपण एक सिक्वेन्स बनवला सो दॅट आपल्याला पहिले 20 एलिमेंट्स एका ओळीनं लक्षात राहतील. सो अशाच पद्धतीनं तुम्हाला व्हिज्युअलायझिंग आणि स्टोरी क्रिएट वगैरे करून एखादी किचकट अशी वाटणारी कन्सेप्ट ही लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जातं. सो ही एक टेक्निक झाली. त्यानंतर प्रॅक्टिस चंकलिंग. आता चंकलिंग म्हणजे काय असतं, तर अगेन मी तुम्हाला मोटरचं एक्झाम्पल देईन. मोटरमध्ये आपण जे कॉन्स्टिट्युएंट्स त्याचे जे पार्ट शिकलोय, रेक्टँग्युलर लूप आहे, त्यानंतर मॅग्नेट आहे, त्यानंतर ब्रशेस आहेत, ऍक्सल आहे वगैरे वगैरे. सो ह्या प्रत्येक पार्टचा सेपरेट स्टडी तुम्ही कराल आणि नंतर यू विल ट्राय टू कनेक्ट ऑल द थिंग्स. हे इथं जसं ही ऍक्टिव्हिटी करतो ना आपण, वेगवेगळे तुकडे असतात ते एकत्र जोडतो आणि मग एक पिक्चर तयार होतं. तसं वेगवेगळ्या गोष्टी एकत्र कनेक्ट करायचा ट्राय करायचा. अगेन ह्याच्यात अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगता येईल बघा, की मी तुम्हाला जेव्हा मोटर आणि जनरेटर शिकवलेलं आहे ऑलरेडी काही व्हिडिओच्या मध्ये, तर मी तुम्हाला एक कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचं शिकवलंय बघा, की या गोष्टी मोटरमध्ये आहेत, या गोष्टी जनरेटरमध्ये आहेत, ह्या गोष्टी डीसी जनरेटरमध्ये आहेत. सो असं जेव्हा कम्पॅरेटिव्ह तुम्ही पीसेस एकत्र कराल, म्हणजे हे मी मोटरमध्ये शिकले, हा यार हे जनरेटरमध्ये देखील हेच आहे आणि डीसी जनरेटरमध्ये पण हेच आहे. सो ह्याचं जेव्हा तुम्ही एकत्र कंपायलेशन कराल तर तुम्हाला एक क्लिअर पिक्चर मिळेल की मोटरमध्ये कन्स्ट्रक्शन कसं आहे आणि जनरेटरमध्ये कसं आहे. सो हा एक महत्वाचा किंवा इफेक्टिव्ह टेक्निक आहे ज्याच्या थ्रू तुम्ही मोठ्या मोठ्या आणि किचकट गोष्टी इझिली लक्षात ठेवू शकता. म्हणजे एक मोटर तुम्ही लर्न केली की त्याच्या आधारे तुम्ही सगळ्याच दोन्ही प्रकारच्या जनरेटरचं पण कन्स्ट्रक्शन आपोआपच तुमच्या लर्न होणार. नाहीतर असं तुम्ही पाठ करायला गेला असता तर तुम्हाला ते खूप त्रासदायक झालं असतं. पण ह्या पद्धतीनं तुम्ही लर्न केल्यामुळं एका वेळी तुमचे तिघांचं कन्स्ट्रक्शन पार्ट झालं, लक्षात राहिलं. बरोबर. सो ही एक महत्वाची आहे की चंकलिंग ऍक्टिव्हिटीज तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यानंतर लर्न, प्रॅक्टिस, रिकॉल, रिपीट. लर्न करायचं, प्रॅक्टिस करायचं, आठवायचं, पुन्हा 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 ही प्रोसेस तुमची कंटिन्यू झाली पाहिजे. अनलेस अँड अंटिल तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही की यार ह्याच्यावरती कसाही प्रश्न विचारला तरी मला त्याचं उत्तर हे सांगता येईल. तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायच्या. शेवटी म्हणलेलं त्या प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो कीप प्रॅक्टिसिंग, कीप डुईंग थिंग्स आणि काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला अशाच खूप साऱ्या सायंटिफिक मेथड्स सांगणार. सायंटिफिक आहेत, ह्या प्रूव्हन टेक्निक्स आहेत. ह्या अशा तशा कोणी सांगितलेल्या नाहीत. शास्त्रज्ञांनी ह्याच्यावरती वर्षानुवर्षे काम केलेलं आहे आणि मग तुम्हाला हे 2-4 ओळी दिसतायत ना, ते सांगताना भरपूर वर्षांच्या भरपूर शास्त्रज्ञांचे कष्ट आहेत त्याच्या मागे. सो तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे, ह्या टेक्निक्स ज्या मी सांगत जाईन त्या रोजच्या लाईफमध्ये फॉलो करत जायच्यात. कराल ना? मला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. सो घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत. आपण छानपैकी अभ्यास करू, सायंटिफिक अभ्यास करून सायन्समध्ये छान मार्क काढूया. ओके. सो चला इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.